So we will start. Good to go. Is screen visible? Is my video visible? Everything all good? Yes, thank you, Ankit. Good to go. Very good. So ज्यांनी काल मिस केलं किंवा मी तुम्हाला एक सांगते की कधीही तुम्ही मिस कराल काही पार्ट किंवा एखाद वेळेस चुकून मुकून लेक्चर, पण मी पहिले 10 मिनिटं ना आपण काल काय शिकलो तेच रिवाइज करतो आणि मग पुढे जातो. सो डोंट वरी, ज्यांनी काल हा लेक्चर मिस केला, आपण एक 5 मिनिटात हे सगळं रिवाइज करूया आणि मगच प्लॅनिंग प्रोसेस पुढे जाऊया. राईट. सो आपण काल जे सगळ्यात इम्पॉर्टंट होतं ते बघितलं होतं की व्हॉट इज दिस डिफरन्स बिटवीन अर्बन प्लॅनर आणि सगळ्या गोष्टी का अर्बन प्लॅनर वेगळं आहे. सो आपण काल हा एक व्हिडिओ बघितला. आर्किटेक्चर, लँडस्केपिंग, urban design, and then urban planning. Right? So काल आपण बघितला होता की what is exactly the difference between that chain, फर्निचर डिझाईन पासनं अर्बन प्लॅनिंग पर्यंत आपण कसं पोहोचलो ते आपण काल बघितलं होतं की व्हॉट इज दी वर्क ऑफ इंटेरियर डिझायनर, व्हॉट इज दी वर्क ऑफ आर्किटेक्ट, what is the work of civil engineer to execute that whatever the architect has given. Then for the beautification, for the environmental point of view, for the म्हणजे सगळ्या गोष्टींसाठी लँडस्केप हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि असाच सगळे नेबरहुड कंबाईन करून अर्बन डिझाईन बनेल. आणि ऍट द एंड if we are planning for the urban area, then it is termed as urban planning. If it is planning for the urban area plus rural area plus outside area, then it is termed as town and country planning. Right? हे काल आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण काल सगळ्या गोष्टी बघितल्या की म्हणजे आज तुमच्यात खूप एनर्जी आहे आणि 1 महिन्यानंतर ती एनर्जी डाऊन झाली तर दॅट डझंट मॅटर. हे फक्त मोटिवेशन खूप करून नाही तुम्ही असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे आणि ते मोटिवेशन असतं जे खूप काळ टिकत नाही. सो वी नीड अ कन्सिस्टन्सी. 1.5 तासच द्या, माझा लेक्चर सोडून 1.5 ते 2 तासच अभ्यास करा. नो नीड टू आत्तापासनं खूप एनर्जेटिक दाखवायचं आणि नंतर तुम्ही स्लो डाऊन व्हाल. इट शुड बी अ कन्सिस्टन्सी इन युअर स्टडी. राईट. मग आपण काय काय बघणार होतो ते सगळं सांगितलं की रेकॉर्डेड लेक्चर्स मागच्या वर्षीचे पण आहे, त्याचे 5 व्ह्यू आहेत, ऑनलाईन लेक्चर्स आहेत, रिव्हिजन साठी वी विल हॅव समथिंग, त्याच्यानंतर कॉमिक हा पार्ट आपण ऍड ऑन केला. तर हे सगळं आपण या बॅच मध्ये इन्क्लूड करणार आहे. त्याच्यानंतर आपण सिलेबसला घेऊन कन्सिडर केलं की कोणत्या गोष्टी आपण पहिले शिकणार आहे. जसं काल आपण फक्त बेसिक्स ऑफ टाउन प्लॅनिंगला टच केलं आणि सोबत सोबत पुढे आज आपण म्हणजे पहिल्या 2 दिवसात, कारण की इथे काही ना का होईना 2 ते 3 प्रश्न हमखास तुम्हाला मिळतात. काल कोणीतरी मला विचारलं होतं की या वेळेसचं गुगली पॉइंट काय असू शकतं. या वेळेसचं गुगली पॉइंट हा तुमचा बेस असेल, कारण की हे सगळं कधी तुम्हाला येईल जेव्हा तुमचं हे दोन्ही पक्के असेल. सो आय विल रिक्वेस्ट की ज्या काही प्रॅक्टिकल अप्रोच साठी आपण करतोय दॅट शुड बी इन अ बेस्ड फॉर्म. सो आपण बेस हा खूप चांगला करणार आहे. अर्बन प्लॅनिंग आणि
पीपलला, म्हणजे प्लॅनिंग मध्ये आपण काय करतो, पीपलला मध्ये ठेवतो आणि त्याच्या अराउंड वी स्टार्ट डुईंग द प्लॅनिंग. पीपल म्हणजे काय, 3 पीज म्हणजे काय, पीपल, प्लेस अँड प्लॅन. वी कन्सिडर दी पीपल, कारण की जसं आपण कालच एक्झाम्पल बघितलं की डहाणू एरिया, जर मला त्याला मेट्रोपॉलिटन करायचं आहे का, की मला त्याला त्याचं ट्रायबल कॅरेक्टर कन्झर्व करायचं आहे, इट डिपेंड्स अपॉन द पीपल, इट डिपेंड्स अपॉन द प्लेस, and according to the community, according to the current condition, then we will decide what kind of plan we are making and what will be the objectives of that plan. क्लिअर आहे. हे आपण काल खूप चांगल्या एका एक्झाम्पलनी बघितलं होतं की कसं आपण पीपल कॉन्सेंट्रिक असून प्लेसेसवर लक्ष देऊन प्लॅन्स बनवतो. That is 3 P's of planning: people, place and plan. करंट कंडिशनला लक्षात घेऊन प्लॅन फॉर द बेटर कम्युनिटी. करंट कंडिशनला लक्षात घेऊन प्लॅन फॉर द बेटर कम्युनिटी. राईट. मग या प्लॅनिंगची गरज का भासायला लागली, कारण की रिसोर्सेस जे आहेत त्याचं एक्सप्लॉयटेशन होणं सुरू झालं. का झालं, कारण की अर्बनायझेशन वाढलं. अर्बनायझेशन वाढल्यामुळे पॉप्युलेशन वाढली. पॉप्युलेशन डेन्सिटी वाढल्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरवर भार आला. इन्फ्रास्ट्रक्चरवर भार, इन्फ्रास्ट्रक्चर इट मे बी अ सोशल, इट मे बी अ फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, त्या सगळ्या गोष्टींवर भार आल्यामुळे अवेलेबल रिसोर्सेसचा एक्सप्लॉयटेशन होणं सुरू झालं. इवन द लँड इज द रिसोर्स. त्या लँडचं म्हणजे मोठमोठे हिल्स तोडून आपण तिथे घर बनवतोय. सो दॅट इज द एक्सप्लॉयटेशन ऑफ दॅट रिसोर्सेस. राईट. आपण काल जसं बोलत होतो की सॉलिड वेस्ट हे ते त्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर ठीक, बट व्हॉट इज द रिसोर्सेस. सो व्हॉट एव्हर दॅट सिटी हॅज, दॅट इज द रिसोर्सेस. आपण दुबईचं एक्झाम्पल घेतलेलं, पण जर का आपण कोणत्याही शहराबद्दल बोलू तर लँड इज द बिगेस्ट रिसोर्स. कारण की आपण जे अर्बनायझेशन मध्ये सगळ्यात पहिले जो आपण एक्सप्लॉइट करतो दॅट इज द एन्व्हायरमेंट अँड द लँड. सगळ्या गोष्टी कापून ढापून समुद्रात सुद्धा वी स्टार्ट मेकिंग दी हाऊसेस अँड एव्हरीथिंग. सो एक्सप्लॉयटेशन ऑफ रिसोर्सेस होतं. सो वी नीड अ प्लॅनिंग, वी नीड अ बेटर प्लेस टू लिव्ह अँड हेन्स वी नीड अ प्लॅनिंग. लक्षात येते सगळे इथपर्यंत आहेत माझ्यासोबत? येस. हे आपण नंतर घेणारे सांगितलेलं. व्हॉट आर द कंपोनेंट्स ऑफ द प्लॅन. आपण म्हणजे मी काहीच नाही बोललेले, तुम्ही मला उत्तर दिलेलं की वॉटर सप्लाय, सॉलिड वेस्ट, इन्फ्रास्ट्रक्चर वाईज सगळ्या गोष्टी, दीज आर द बेसिक कंपोनेंट्स ऑफ द एव्हरी प्लॅन. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे हा सोशो इकॉनॉमिक ऍस्पेक्ट. सोशो बघा, सोशो हे नाव आपण कॉमन व्होकॅबलरी आहे रे ही. सोशो म्हणजे काय, लोक, लाईक पीपल. ठीक आहे. इकॉनॉमिक्स म्हणजे काय, मनी रिलेटेड थिंग. राईट. सो लोक विथ मनी, काय झालं रे हे, लोक विथ मनी म्हणजे सध्या हे डिझास्टर मॅनेजमेंट, हाऊसिंग, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, दीज आर द सोशल कंपोनेंट्स किंवा इकॉनॉमिक कंपोनेंट्स. राईट. कसं एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल, कोणत्या प्रकारच्या इंडस्ट्रीज आपल्या गावात यायला पाहिजे, दीज ऑल आर द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. वाय द पीपल शुड नॉट मायग्रेटेड फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. तर मला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट माझ्या गावाची चांगली करावी लागेल, देन ओनली पीपल विल नॉट मायग्रेट फ्रॉम माय प्लेस टू अदर प्लेस. राईट. सो दॅट इज द इकॉनॉमिक कंपोनेंट्स. सोशल कंपोनेंट्स सगळ्यांना घर मिळतं आहे का, बेसिक सर्व्हिसेस जे आहेत ते त्यांच्याकडे आहे का. सो दीज आर दी सोशल प्लस इकॉनॉमिक कंपोनेंट्स. सो कोणत्याही प्लॅन मध्ये आपण जेव्हा अभ्यास करतो तर वी शुड हॅव दिस बेसिक कंपोनेंट्स इन आर प्लॅन. राईट. त्याच्यानंतर आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ टाउन प्लॅनिंग बघितलं की कन्व्हिनियन्स असायला पाहिजे, एस्थेटिक लुक असायला पाहिजे, झोनिंग असायला पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर, हेल्थ, ट्रान्सपोर्टेशन.
These are the basic objectives of the town planning, right? आता आपण जिथे थांबलो होतो दॅट इज द प्रोसेस. लक्ष द्या, उद्यापासनं म्हणजे मंडे पासून जेव्हा आपण रेग्युलर बॅच सुरू करू, तुम्हाला जसं हे होतं की मॅडम आम्हाला म्हणजे प्रेझेंटेशन मिळेल का, सो प्रेझेंटेशन तर नाही, पण कॉमिक विल बी अवेलेबल इन द ऍप. म्हणजे कारण की कॉमिक यावेळेस सगळ्यात इवन तुम्ही सुद्धा सांगितलं की पिक्टोरियल मेमरी जास्त आहे. सो ती कॉमिक इज गोइंग टू हेल्प यू इन द रिव्हिजन ऑल्सो किंवा तुम्ही नोट्स बनवताना. सो कॉमिक विल बी अवेलेबल फॉर एव्हरी पार्ट. जेवढ्याचे आपण कॉमिक बनवू तेवढे कॉमिक्स विल बी अवेलेबल इन दी कोर्स. सो तुम्ही ते तिथे बघू शकता, राईट. सो आपण इथे काल चांदणी चौक आयडेंटिफिकेशन ऑफ द प्रॉब्लेम. सो आज मी एक वेगळा एक्झाम्पल थ्रू आर कॉमिक घेऊ की बघा एक सिटी आहे, खूप किओटिक झालेली आहे, सगळं डेव्हलपमेंट झालेलं आहे त्याचं. सो आवर सिटी इज सो अनप्लॅन्ड ड्यू टू अर्बनायझेशन, हा मुलगा म्हणाला, राईट. सो the girl said yes actually. So first he identified the problem and defined the problem that urbanization is problem, and due to that unplanned development is our biggest problem, right. Development is my identification, but why it is happening? Due to the urbanization it is happening, and I define and I identify that problem, right. Now he said the second process is define the objective. So what factor do I have to consider while solving this problem? So for that I need to identify the objectives की मला प्रॉब्लेम दिसतोय, अर्बनायझेशन हा प्रॉब्लेम आहे, अनप्लॅन डेव्हलपमेंट हे मी प्रॉब्लेम डिटेक्ट केला आहे, पण त्यासाठी मी कोणत्या कोणत्या गोष्टी अचीव केल्या तर माझा प्लॅन प्रॉपर होईल. सो द गर्ल सेड आय गेस ट्रॅफिक. म्हणजे तुम्हाला जरी मी विचारलं की तुमच्या गावाची समस्या काय, प्रत्येक इंटरव्ह्यू एवढ्या वर्षापासून इंटरव्ह्यू मध्ये बसते, द फर्स्ट एव्हरी प्रॉब्लेम विल से फ्रॉम द स्टुडंट आमच्या गावात ट्रॅफिकचा खूप प्रॉब्लेम आहे. सो ट्रॅफिक कंजेशन व्हेरी कॉमन आन्सर. पब्लिक सर्व्हिसेस म्हणजे काय की व्हॉट एव्हर द अम्युनिटीज अँड युटिलिटीज आर अवेलेबल. आपण हळूहळू जाऊ तर अम्युनिटी आणि युटिलिटीचा अर्थ तुम्हाला कळेल. ज्या काही सर्व्हिसेस पब्लिक सर्व्हिसेस आहेत, जसं वॉटर सप्लाय पण झालं किंवा ओपन स्पेसेस, रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज सुद्धा. तर लोक वाढले, अर्बनायझेशन झालं, अनप्लॅन डेव्हलपमेंट झाली, तर त्या ऍक्टिव्हिटीजवर सुद्धा भार वाढला, हाऊसिंग शॉर्टेज झालं, सस्टेनेबल डेव्हलपमेंट नाही राहिलं. सो आय गेस दिस विल बी आर राईट. This is our basic objectives that we should achieve. जर मला प्लॅन डेव्हलपमेंट हवं असेल तर these are the basic objectives that we should achieve. So we defined the objectives. right. आता ठीक आहे, आता मी सगळं झालं, पण वी हॅव टू गॉट द डेटा, है ना. म्हणून मला डेटा कलेक्शन करावं लागेल सगळ्यात अगोदर. की कोणत्या प्रकारचा ट्रान्सपोर्टेशन असेल तर पिकार सर्वे, व्हॉल्यूम काउंट स्टडी, ओरिजिन अँड डेस्टिनेशन बघू, आपण एक एक करून सगळे बघू. त्या सगळ्या प्रकारचे सर्वे म्हणजे त्याच्यानेच मला डेटा कलेक्ट होईल. लोकांना घर नाहीये हे तुम्ही आणि मी असं ऍब्रप्टली नाही बोलू शकत ना. वी नीड टू कलेक्ट द डेटा की किती लोकांना घर नाहीये, सर्व्हिसेस कमी पडतात आहे. एखाद 2 वर्षात एखाद 2 वेळेस ते एखादा जंक्शन काय म्हणतात त्याला कंजेस्टेड झाला तर तुम्ही म्हणाल का आमच्या इथले रस्ते चांगले नाहीये. इट कधीतरी होतं ते. सो यू हॅव टू कलेक्ट द डेटा ऑन विच यू हॅव टू थिंक. सो डेटा गॅदर केला. ऑन अ थर्ड स्टेप वी हॅव कलेक्टेड द डेटा. आता सो मेनी इन्फॉर्मेशन वी गॉट अँड नाऊ व्हॉट वी कॅन डू. व्हॉट वी कॅन डू, वी नीड टू अनालाइज दिस डेटा. म्हणजे काय की कोणता
कोणता डेटा घ्यायचा, कोणता डेटा नाही घ्यायचा, घेतलेला डेटा म्हणजे पीक आवर्स मध्ये घेतलेला आहे की नॉन पीक आवर मध्ये घेतलेला आहे, कसं आहे, that we need to analyze that data. So the next step is data analysis. Then we forecast the population. कारण की मी तुम्हाला कालच सांगितलं, मला आजच्या पुरता सोल्युशन नाही पाहिजे. आज मॅडमनी चांगलं शिकवलं आणि आजचाच मला माहिती नाही, मला फ्युचरचं पॉप्युलेशन फोरकास्टिंग हवंय. कारण की मी आज सोल्युशन नाही काढते, आज सोल्युशन काढतीये, पण मला काय प्रत्येक दुसऱ्या वर्षी मला त्याच जागेचं सोल्युशन काढायचंय का? नाही. वी नीड टू फोरकास्ट द पॉप्युलेशन. अग्रीड, लेट्स फोरकास्ट द डेटा फॉर द 20 years. सो व्हॉट एव्हर मे बी द प्रोजेक्ट, आपण बघूया कोणत्या प्लॅन्सला 20 वर्ष, 30 वर्ष, 15 वर्ष, 1 वर्ष कोणाला लागतं ते आपण बघूया. सो फॉर एक्झाम्पल हा एक प्लॅन आहे आणि यांनी 20 years साठी तो डेटा फोरकास्ट केला, म्हणजे पॉप्युलेशन फोरकास्ट केली. ट्रॅफिक बद्दल बोललं तर पुढच्या 20 वर्षात किती गाड्या येतील त्याचं सगळं त्यांनी अनालिसिस केलं आणि त्याच्यावरनं दे हॅव क्रिएटेड दी डिझाईन. फॉर द डिझाईन वी नीड टू फॉलो द बेंचमार्क. व्हॉट इज दिस? कुठे ना कुठे यू हॅव द बेंचमार्क, म्हणजे सीपीएचओ मॅन्युअल, सीपीएचईईओ मॅन्युअल येते, पण आम्ही वापरताना त्याला सीपीएचओ मॅन्युअल असं, म्हणजे कर्सू रायटिंग टाईप सीपीएचओ मॅन्युअल म्हणतो. त्याच्यात सगळ्यांचे बेंचमार्क्स दिलेले आहेत की 100% लोकांना वॉटर सप्लाय मिळालं, म्हणजे नळ कनेक्शन असतं कंपल्सरी आहे. 80% जो काही डिस्पोज झालेला आहे तो कलेक्टच झाला पाहिजे कचरा. अशा प्रकारे खूप साऱ्या बेंचमार्क्स सीपीएचओ मॅन्युअल मध्ये दिलेला आहे आणि ते बेंचमार्क लक्षात घेऊन आपण डिझाईन करायचा. डिझाईन द डेटा, डिझाईन दी थिंग्स, की इथे इतपत आहे आणि मला असं असं सगळं करायचंय. सो वी डिझाईन इट, राईट. नाव वॉट्स, सगळं झालं आणि मी म्हणलं की 20 वर्षानंतर मला इथे फ्लायओव्हर पाहिजे, मला वॉटर सप्लाय 24/7 पाहिजे, मला हे पाहिजे ते पाहिजे. पण हे पहिल्याच वर्षी सगळं इम्प्लिमेंट होणार आहे का? नाही. वी नीड टू फिक्स द प्रायोरिटीज. We need to think what should be done first and what should be in a second phase, what should be in a third phase. Most probably जर का तुम्ही डेव्हलपमेंट प्लॅन बनवत असाल तर 5-5 वर्षाचे फेजेस बनवतात की पहिल्या 5 वर्षात कोणत्या प्रोजेक्ट्सला प्रायोरिटी दिली पाहिजे, विच इज ऑब्व्हियसली ऑन अ प्रायोरिटी, की ऑब्व्हियसली वॉटर सप्लाय सगळ्यांच्या घरात पोहोचलं पाहिजे. दीज आर द बेसिक थिंग्स दॅट एव्हरीवन शुड गेट, राईट. सो दॅट शुड बी इन अ फर्स्ट प्रायोरिटी. किंवा 100% न करता 80%, कारण की हे तर आपण 20 वर्षानंतर जेवढे लोक येणार आहेत त्याबद्दल विचार केला ना. सो आता जेवढे लोक आहेत आणि पुढच्या 5 वर्षात जेवढे लोक येणार आहेत तेवढ्यांसाठी वी कॅन स्टार्ट विथ द वॉटर सप्लाय प्रोजेक्ट. हाऊसिंग हा इम्पॉर्टंट आहे. सो पीएमएवाय थ्रू आपण किती हाऊसिंग देऊ शकू तो आपण कन्सिडर करू. सो वी हॅव टू फिक्स द प्रायोरिटीज. सो लेट्स फिक्स द प्रायोरिटीज. So we fix the priorities and according to that we start the implementation. पहिल्या 5 वर्षात we will achieve this. Next 5 वर्षात आपण we will achieve this. हे झालं सगळं. पण झालं संपलं आता विसरून जायचं का? नो. यू हॅव टू रिव्ह्यू युअर ओन प्रोजेक्ट्स, की आपण कुठे ना कुठे कमी पडतोय का? 5 वर्षात आपण जे ठरवलं होतं ते करू शकलो का? डेव्हलपमेंट प्लॅनचं किती टक्के इम्प्लिमेंटेशन झालं, नाही तर पुढच्या वेळेसच्या रिव्हिजनला आपल्याला ते घ्यावं लागेल, असा तशा गोष्टी. वी नीड टू रिव्ह्यू आवर ओन प्रोजेक्ट्स, राईट. अँड देन दे बोथ आर हॅपी. थ्रू द प्रोसेस ऑफ दिस होल प्लॅनिंग वी हॅव अचीव द प्लॅन डेव्हलपमेंट. प्रोसेस कधीच चुकणार नाही तुमची. ऑल क्लिअर? सांगेल राजेश नक्की. अम्युनिटी, युटिलिटी डिफरन्स सांगू, वेळ येऊ द्या. म्हणजे ते माझ्याकडनं जे वर्डिंग्स येतात ते फक्त वर्डिंग्स लक्षात ठेवा. विल हॅव अ प्रॉपर, म्हणजे सगळ्या गोष्टी एका पर्टिक्युलर टाइमला आपण ओपन अप करूया. क्लिअर आहे इथपर्यंत? प्लॅनिंग प्रोसेस क्लिअर आहे?
All good? Sure. Okay. So we'll move to the our first topic, that is the types of growth. सध्या ग्रोथ म्हणल्यावर काय, कोणाची ग्रोथ? ऑब्व्हियसली टाउनची ग्रोथ सध्या. ठीक आहे. द टाइप्स ऑफ ग्रोथ ऑफ टाउन्स. सो एक असा प्रकार आहे की जो ओरिजिन आणि डिरेक्शन्स. म्हणजे काय? डिरेक्शन वाईज म्हणजे काय की जसं पुणे, मुंबई, नागपूर तरी सध्या एवढं नाही, but these are increasing vertically because we don't have a land, and whatever the land we are having, that is too much expensive. So right now we are going vertically. तुम्ही जिथे राहता, if you are not living in a Nagpur or a Pune, नागपूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद somehow, तुम्ही जर या प्लेसेसला सोडून जर कुठे राहत असाल तर पीपल प्रिफर टू गो हॉरिझॉन्टल. एक मीडियम टाउन असेल, अकोला, अमरावती, नगर, सांगा बरं आई बाबांना आपण अपार्टमेंट घेऊ का बरं, आपण बंगलो घेऊ, है ना? नाउ दे डोंट हॅव द एक्सेप्टन्स, अ लिटल बिट एक्सेप्टन्स टुवर्ड्स द vertical expansion because land is comparatively cheaper, right? And yet that concept is has to be accepted. म्हणतात ना आई बाबा, एक म्हणजे फ्लॅट घेताना काय होतं की रूफ आपलं नसतं, कारण तो वरचा जो रूफ आहे तो दुसऱ्याचा फ्लोअर असतो. सो नाही, वी नीड अ बंगलो, वी प्रिफर टू बी इन अ बंगलो, खाली सगळं हे पाहिजे. सो राईट नाव त्यांचा तो का टाइम यायचा आहे की लँड इज टू मच कॉस्टली, रादर दॅन टू गो हॉरिझॉन्टल वी विल गो व्हर्टिकल, राईट? सो दॅट इज द डिरेक्शन. अँड व्हॉट इज द ओरिजिन? एक तर एक नॅचरल किंवा प्लॅन. पहिले काय व्हायचं, जर का तुम्ही नॉर्मली कोणते गावं बघाल तर इट इज नॅचरली ग्रोन. कारण की आपण बघतो की ट्रान्सपोर्टेशन नोड प्लेज अ विटल रोल इन दी नॅचरली ग्रोन टाउन. तुम्ही बघा ना, गाव कसं बनतं? जिथे रस्ता तिथे मोस्ट प्रोबेबली गाव बनतं, राईट? जुन्या काळात इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये ट्रान्सपोर्ट वॉज थ्रू द रिव्हर. सो मोस्ट प्रोबेबली रिव्हरच्या कडेला आपल्याला वस्ती दिसलेली इन द ओल्ड टाइम टू, राईट? सो एक वे झाला आपला नॅचरल वे, द अदर वे इज प्लॅन्ड वे. जसं आत्ताच्या स्थितीत जर आपण म्हणू तर नया रायपूर, चंदीगड, अमरावती, महाराष्ट्राचा अमरावती नाही, कॅपिटल सिटी अमरावती, गांधीनगर, दीज आर ब्राउनफील्ड आणि त्याच्यावर वी हॅव प्लॅन, म्हणजे काहीच नव्हतं आणि आपण बनवलं पूर्ण. म्हणजे वी आर द प्लॅनर्स अँड वी मेक इच पीस. सो दॅट इज द प्लॅन डेव्हलपमेंट. आणि नॅचरल काय असतं की ज्या म्हणजे आता जे गावं असलेले आहेत एवढ्या वर्षापासून, दॅट दे आर द नॅचरली ग्रोन टाउन्स, राईट? सो टाइप्स ऑफ टाउन मध्ये एक तर एक ओरिजिन आणि डिरेक्शन, आणि ओरिजिन मध्ये नॅचरली आणि प्लॅन, आणि डिरेक्शन मध्ये हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. बघू आपण एक एक करून प्रॉपर चांगल्याने बघू. द फर्स्ट व्हेरी इज अ नॅचरल ग्रोथ, आणि त्याच्यात आलं एक कॉन्सेंट्रिक स्प्रेड. कॉन्सेंट्रिक सांगा इंग्लिश मिनिंग मला. चलो, कॉन्सेंट्रिकचं इंग्लिश मिनिंग सांगा मला. मॅथ्स शिकले ना, मॅथ्स. कॉन्सेंट्रिक. सर्कल तर झालं. कॉनचा अर्थ काय झाला? कोइन्साइड. कॉन काय काय येते? कॉन्सेंट्रिक. अराउंड अ पॉइंट, अ लिटिल मॅथमॅटिकल वर्डिंग रॉंग आहे, बट येस विलो राईट. सर्कल इनसाइड सर्कल विथ द सेम सेंटर इज अ कॉन्सेंट्रिक. एका सेंटरला
with a different radius if the cities are expanding, that is known as the concentric. राईट, थोडे गोल आडवे तिडवे झाले हा, पण दिस इज नोन ॲज कॉन्सेंट्रिक. नॅचरल टेंडन्सी काय असतं तुम्ही बघा, सेंटर मध्ये पहिले एक छोटस गाव असलेलं आहे ना, सर्क्युलर फॉर्मॅट. ठीक आहे, सर्क्युलर फॉर्म मध्ये बस. मग लोक काय विचार करतात, लोक थोडी असं विचार करतात की सपोज इन अ स्टार्टिंग फेज इतकं गाव होतं. ठीक आहे, आणि आता लोक वाढले, तर लोक असं भलतच इथे जाऊन बसतात का? ऑब्विसली दे फॉर्म द अजून एक रिंग. मग अजून लोक वाढले की दे फॉर्म द अजून एक रिंग. म्हणजे इट इज अ नॅचरल टेंडन्सी ऑफ अ पीपल टू लिव्ह ॲज नियर ॲज पॉसिबल टू द टाउन. ही तुमची पण टेंडन्सी आहे की जेवढं मला सेंटर पासन, म्हणजे जर तुम्ही चुकून तुम्ही पुण्यात राहत असाल आणि तुम्ही आईबाबांना, म्हणजे तुम्ही आहात कुठले बेसिकली, आणि तुम्ही पुण्यात शिकताय आणि आईबाबांना तुम्ही बोलवलं, द फर्स्ट व्हेरी क्वेश्चन दे विल आस्क इज इथलं रेल्वे स्टेशन किती दूर आहे? तुझं घर गावाच्या मध्यभागापासून किती दूर आहे? का? बिकॉज दे हॅव अ नॅचरल टेंडन्सी टू लिव्ह ॲज नियर ॲज पॉसिबल. सो दॅट इज अ कॉन्सेंट्रिक स्पिरिट. एका सर्कल 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 सर्कलच्या फॉर्मॅटमध्ये राहतो. आता बघा, फर्स्ट झोन रिप्रेझेंट द सेंट्रल बिझनेस. आपण हे पूर्ण परत प्लॅनिंग थेरीज मध्ये हे परत बघणार आहे. कॉन्सेंट्रिक स्प्रेड कोणी दिली आहे, प्लॅनर कोण आहे, ते सगळं परत बघूया. फक्त मी कन्सेप्ट सध्या इथे सांगते. तो फर्स्ट झोन रिप्रेझेंट द सेंट्रल बिझनेस, CBD, सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट. बघूया आपण काय होतं. जेवढे जेवढे ऑफिसेस आहेत, तुम्ही एक लक्षात घ्या, आयदर इट इज ऑन अ कॅम्प. कॅम्प काय होतं की ब्रिटिश काळात ते कॅम्प होतं आणि त्यांचे ऑफिसेस तिथे होते. सो दॅट कंटिन्यूज इन आता सुद्धा, आणि ते कॅम्पमध्ये ऑफिसेस. अदरवाईज इट इज इन दी सेंटर ऑफ द सिटी. जर का कॅम्प मध्ये नसतील तर ऑब्विसली इट इज इन द सेंटर ऑफ द सिटी. कारण की तुम्ही एक कॉमन सेन्स लावा रे, गाव बसलं, ठीक आहे, सो पोलीस स्टेशन म्हणा, पोस्ट ऑफिस म्हणा, हे ऑलमोस्ट इथे येऊन बसले. ठीक आहे, मग लोक बाहेर वाढायला लागले, तर मग हे थोडे ना आपलं सगळं विस्तार घेऊन बाहेर शिफ्ट होतात. दीज आर दी सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट, आणि ते तिथे मोस्ट प्रोबेबली सगळ्या गोष्टी हा सेंटर मध्ये असतात. ऑफिसेस, शॉप्स, शॉपिंग कॉम्प्लेक्सेस मोठे मोठे, तर दी मोस्ट प्रोबेबली दीज आर इन द सेंटर ऑफ द सिटी. Second zone represents the lower income group people, and third zone represents higher and then higher. हे मी परत एक्सप्लेन करेल, पण आता सध्या तुम्ही आणि मी एक कॉमन सेन्स विचार करू आणि आन्सर्स देऊ. ठीक आहे, मी घर घेतलं जेव्हा घर छोटं होतं ना, म्हणजे गावच छोटं होता, तर मी इथे घर घेतलं. ठीक आहे, 500 स्क्वेअर मीटर एक घर घेतलं, मोठं घर घेतलं. ठीक आहे, आता इथे खूप गर्दी वाढायला लागली. ठीक आहे, आणि कंजेस्टेड एरिया झाला, ट्रॅफिक प्रॉब्लेम झाले, सगळ्या गोष्टी झाल्या, आणि सोबत सोबत म्हणजे माझं सुद्धा अर्निंग चांगलं व्हायला लागलं. ठीक आहे, मला एक दुसरं घर घ्यायचंय. मी कुठे घेणार? इनर रिंग मध्ये की आउटर रिंग मध्ये? क्वेश्चन आहे. मला माझ्याकडे एक इनफ पैसा आला आहे, तर मी इनर रिंग मध्ये माझं घर घेणार की मी आउटर रिंग मध्ये माझं घर घेणार? अरे वा, सगळे शिकले. कोणालाच असं नाही वाटत की रेल्वे स्टेशन जवळ राहायचं, सेंटर ऑफ द सिटी मध्ये राहणं किती. येस, Nikita, correct. Outer ring have the more space. Outer ring have the more
environment. Outer ring have the less congested area. So yes, जसं जसं तुम्ही रिंग आउटरला जाल, हायर इन्कम ग्रुप पीपलचं हाऊसिंग असेल. अजून आपण परत एकदा कॉन्सेंट्रिक थेरीमध्ये शिकताना हा पॉइंट आपण परत एक्सप्लेन करू. ठीक आहे, मी तुम्हाला होमवर्क देणार आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी एकदम चांगल्याने ऐका. नेक्स्ट इज रिबन डेव्हलपमेंट. रिबन म्हणजे काय? रस्त्याच्या अलॉंग, बघा खूप कॉमन आहे ही गोष्ट. जेवढे केवढे एक्सप्रेस हायवे किंवा हायवेज झालेले आहे त्याच्या कळेला कधी तुम्ही लक्ष देऊन बघा, एकदम कळेला स्प्रेड असतं, जास्त डीप मध्ये जात नाही लोक. इकडे खूप 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 इकडे वाढेल असं नाही होत. इट स्टार्ट इन्क्रीजिंग इन दिस वे. रोड चालव डेव्हलपमेंट होत जाते. So because of improvement of the road surface, the people have a tendency to live as near as possible to the transportation area and expands in a natural way along the road side. कोणे देणारे एक्झाम्पल, एक नॉर्मल तुम्हाला नॉर्मल एखाद्या गावाचा एक्झाम्पल, तुम्ही जिथे राहता, इट मे पॉसिबल दॅट की रिबन डेव्हलपमेंट असेल. येस, व्हेरी गुड सायली. औरंगाबाद नगर दिजादी म्हणजे फॉर शुअर रिबन डेव्हलपमेंट. आता ते कॉन्सेंट्रिक झालं आहे, बट इट इज अगेन अकॉर्डिंग विलो ग्रेटर नोएडा सॉर्ट ऑफ नाही, थोडंफार. Amravati, Shamli, most probably it is a walled city. I am from Amravati. So it is moreover concentric rather than रिबन डेव्हलपमेंट. कारण की बघ, आपलं नॅशनल हायवे आउटर साईडला आहे, गावातनं नाहीये सॉर्ट ऑफ. त्याच्या अलॉंग जितकी डेव्हलपमेंट नाहीये जितकी गेटमध्ये डेव्हलपमेंट आहे. राईट. सो गेट म्हणजे जवाहर गेट, तिथे जी डेव्हलपमेंट आहे दॅट स्टार्टेड फॉर द व्हेरी फर्स्ट अँड फ्रॉम दॅट इट एक्सपांड्स टुवर्ड दी हायवे. राईट. बडनेरा म्हणू शकता. करेक्ट, बडनेरा म्हणू शकता असं. चलो, राईट, करेक्ट. सो दॅट इज व्हॉट दी रिबन डेव्हलपमेंट इज. सॅटेलाइट ग्रोथ. आता हे काय नवीन प्रकार. सॅटेलाइट ग्रोथ म्हणजे काय? एक टाउन सर्टन साईज वर पोहोचला तर नाव दे कॅनॉट ग्रो बियॉन्ड दॅट. म्हणजे पुणे, मुंबई, नाव इट इज ऍट दॅट पॉइंट की अरे आता वाढायला जागा नाहीये, इकडनंही थांबलो आपण पोहोचू एखाद दिवशी नगरला, इकडनं मुंबईवाले लोणावल्याला पोहोचलेलं आणि आपण इकडनं पोहोचून जाऊ पुण्यावरनं लोणावल्याला. सो नाव वी हॅव रीच्ड अ मॅक्सिमम क्रायटेरिया. राईट. सो नाव व्हॉट्स द सोल्युशन? राहायचं तर आहे. सो वी विल क्रिएट अ सॅटेलाइट टाउन. म्हणजे काय? एका दुसऱ्या ठिकाणी एखाद्या टाउन डेव्हलप होणं. जसं चाकण झालं. ऑटोमोबाईल हब पुण्यातच न ठेवता थोडस एका थोड्या डिस्टन्सवर ठेवलं तर दॅट इज द सॅटेलाइट ग्रोथ. म्हणजे लोकांना यू कॅनॉट फोर्स की पुण्यात यायला राहायला येऊ नका. यू जस्ट शिफ्ट दॅट ऍक्टिव्हिटी. द पीपल विल इन्फ्लुएन्स अँड गो विथ द फ्लो. राईट. मुंबईत लोकांना म्हणू नाही शकत राहायला येऊ नका, नवी मुंबई डेव्हलप करा. लोक आपणे आप नवी मुंबईला शिफ्ट होतील. नाही ना, किती मोठा प्रोजेक्ट येतोय. So you cannot force people to go somewhere else, but you can shift the काय म्हणतात तुला, you can shift the criteria to move. म्हणजे जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत ते मूव्ह करून द्या, आपणे आप लोक मूव्ह होतील. राईट. सॅटेलाइट टाउन पण परत बघू आपण रेमंड उन्वेनच्या वेळेस. आणि नेक्स्ट इज स्कॅटर्ड ग्रोथ. म्हणजे
नाव वाढा, कसं वाढायचं ते वाढा, ट्रॅफिक जाम करा, एन्क्रोचमेंट करा, सगळं वाढा. That is the scattered growth. So these are the 4 basic types of the natural growths, right? इथपर्यंत सगळ्यांना समजले? कुठे काही पॉइंट मध्ये काही प्रॉब्लेम? ओरिजिन, डिरेक्शन, नॅचरल, प्लांट, हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, ऑल गुड? अंकित, पीसीएमसी बनवलं होतं ऍक्च्युली त्या अनुषंगाने की इट विल ऍक्ट एज अ सॅटेलाइट टाउन, बट नाउ इट कन्वर्टेड टू द ट्विन सिटी. म्हणजे जेवढं पुणे मोठं आहे तेवढंच पीसीएमसी पण मोठं आहे. सॅटेलाइटचा अर्थ काय होतो की मी म्हणजे परत एकदा जेव्हा एक्सप्लेन करेल तेव्हा परत सांगेल की तो टाउन सुद्धा तेवढा कॅपेबल असेल की त्यांना आपल्यावर खूप डिपेंडंट नाही राहावं लागणार, पण काही बेसिक गोष्टीसाठी दे विल डिपेंड ऑन दिस पॅरेंट टाउन. म्हणजे आजही चाकणवाले रेल्वेसाठी, एअरपोर्टसाठी, कोणत्या मोठ्या हॉस्पिटलसाठी दे शिफ्ट. So that is the difference between satellite town and the twin city. PCMC is now as good as PMC. So that is the twin city, not the satellite growth. त्याला सॅटेलाइट ग्रोथ म्हणूनच ट्रीट करण्यात म्हणजे स्टार्टिंगला, बट नाऊ दे आर ऍट दिस अँड वी आर ऍट दिस. म्हणजे सो काटे की टक्कर हो गई है. सो नाउ दे आर टर्म्ड एज द ट्विन सिटी. बहिणी बहिणी झाल्या त्या, राईट? सॅटेलाइट ग्रोथ परत एक्सप्लेन करते. पॅरेंट टाउन, चाइल्ड टाउन, करेक्ट? सॅटेलाइट टाउन कोणताच वेगळा नाहीये. सॅटेलाइट टाउन म्हणजे काय? टाउन सारखा टाउन, फक्त सगळ्या गोष्टी एका ठिकाणी ठेवल्यापेक्षा त्याला दुसऱ्या ठिकाणी जाऊन ठेवलं आहे की बाबा लोक जास्त, म्हणजे पहिलेच आपण एज्युकेशनसाठी फेमस आहोत, मग आपण हे पण आणून ठेवलं, म्हणजे आयटी साठी झालं ऑलरेडी. नाउ वी कॅनॉट अफोर्ड फॉर द ऑटोमोबाईल्स टू, राईट? सो वी जस्ट शिफ्टेड दॅट सेंटर टू सम अदर प्लेस. सो दॅट इज व्हॉट द सॅटेलाइट ग्रोथ इज, राईट? पॅरेंट टाउन आणि चाइल्ड टाउन हे परत एक्सप्लेन करेल, आहे माझ्याकडे पूर्ण एकदम डिटेल, परत एक्सप्लेन करूया आपण, राईट? The next point is URDPFI guidelines. URDPFI. अगोदरपर्यंत it was UDPFI guideline. Now it is URDPFI guidelines. So खूप खूप उत्साहाने सगळे लोक URDPFI गाईडलाईन्स वाचणं सुरू करतात आणि पहिले 10 पेजमध्ये मग आता ते थोडं बोर व्हायला लागतं. These are the common regulations म्हणा, गाईडलाईन्स म्हणा, फॉर ऑल ओव्हर दी इंडिया मध्ये जेवढे केवढे टाउन्सला घेऊन आहेत. सो दीज आर दी कॉमन गाईडलाईन्स. म्हणजे ही आपली डिक्शनरी आहे की जर आज मला प्रॉस्पेक्टिव्ह प्लॅन काय आहे ते कळलं नाही, आय विल ओपन दी URDPFI गाईडलाईन. I will see what is the definition of URDPFI, prospective plan. उद्या जाऊन मला ट्रान्सपोर्टेशनचा अभ्यास करायचा आहे, सर्वे करायचा आहे, पण मला माहितीच नाही की ट्रान्सपोर्टेशनचे सर्वे कोणते कोणते. आय विल ओपन द URDPFI गाईडलाईन्स. आय विल लुक URDPFI गाईडलाईन्स, राईट? सो दॅट इज व्हॉट दी URDPFI गाईडलाईन्स इज. पहिले हे UDPFI का होतं? कारण की याच्यात रिजनल ऍक्टिव्हिटी बद्दल नव्हतं सांगितलेलं. नाउ दे हॅव ऍडेड दी ओनली अर्बन गोष्टी सांगितलेल्या. नाउ दे हॅव ऍडेड टू द रिजनल प्लॅन्स टू. सो इट इज URDPFI गाईडलाईन्स, राईट? अंडरस्टूड? पहिलेचं नाव, आताचं नाव, हू फॉर्म्युलेट दॅट? मिनिस्ट्री ऑफ अर्बन डेव्हलपमेंट इंडिया. हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. टाउन अँड कंट्री प्लॅनिंग ऑर्गनायझेशन, राईट? हे सगळं लक्षात ठेवायचं आहे, राईट? वर्डिंग्स लक्षात ठेवायचे. URDPFI गाईडलाईन्स काय आहे हे मी ग्रुपवर शेअर करेल. तुम्ही मोस्ट प्रोबेबली शेअर पण केलेला आहे मी. तुम्ही फक्त जर का तुम्हाला कुठेही कोणत्याही वर्डिंगचा अर्थ कळला नाही
Just search in this, you will get every answer here. So this is one point जे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. Right? Slide नंतर घेऊया. So now we are starting for the planners contribution. तुमच्या याच्यात न्यू सिलेबसने जे ऍड ऑन झालेलं आहे दॅट इज द प्लॅनर्स कॉन्ट्रीब्युशन. त्याच्यात द व्हेरी फर्स्ट पर्सन इज सर बेनेन्झर हॉफ्ट. आर्किटेक्ट असेल तर खुश झाले असाल तुम्ही, कारण की हे सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, राईट. स्कॅटर्ड ग्रोथचा एक्झाम्पल कोणतंही टाउन, म्हणजे तुम्ही मोस्ट प्रोबेबली बघा ना, एकदा जर का तो रिमेन डेव्हलपमेंट मधनं चालला गेला, तो कॉन्सेंट्रिक मध्ये बनतो आणि कॉन्सेंट्रिक मध्येही तो अजून वाढत गेला तर दॅट कन्वर्टेड टू द स्कॅटर्ड वन. मला कोणत्याही गावाबद्दल वी हॅव डेव्हलपमेंट प्लॅन फॉर ईच, ऑलमोस्ट ईच, आणि रिजनल प्लॅन फॉर एव्हरी वन. सो वी हॅव अ प्लॅन डेव्हलपमेंट इन महाराष्ट्र, राईट. सो विल स्टार्ट विथ द सर बेनेन्झर हॉवर्ड. आता यांचं काय लक्षात ठेवायचं आणि याच्या नोट्स कशा बनवायचा. सगळ्यात पहिले तुम्ही जेव्हा नोट्स हा लेक्चर परत बनवायला घ्याल, या पर्सनचं नाव आणि खाली एक पॉइंट लिहायचं, गार्डन सिटी. खाली एक पॉइंट लिहायचं किती पॉप्युलेशन आहे, खाली एक पॉइंट लिहायचं, खाली एक पॉइंट लिहायचं. जस्ट शॉर्टकट मध्ये नोट्स लिहिणं, त्याला आपण तुम्ही बनवलेल्या नोट्स असते, राईट. आपण एंड मध्ये बघूया कसं करायचंय तर. सो अबाउट द बेनेन्झर हॉवर्ड. सो दॅट इज द गार्डन सिटी मुवमेंट. डायरेक्ट मुवमेंट म्हटलंय. तुम्हाला कधी कन्सेप्ट म्हणायला पाहिजे होते काय नवीन मुवमेंट म्हणजे काय, चळवळ सुरू केली होती का, तर येस, इन अ लंडन इट वॉज. असं झालं होतं की गार्डन सिटी बनवा, गार्डन सिटी बनवा, ऍट एव्हरी लोकेशन मेक द गार्डन सिटी, गार्डन सिटी, गार्डन सिटी. सो दॅट गिव्स अ बर्थ टू द गार्डन सिटी मुवमेंट. जसं एक एक आपल्या इथे चळवळ आहे, ऑन अ सिमिलर वे द गार्डन सिटी मुवमेंट स्टार्टेड इन द लंडन. जर तुम्ही आजही आज गुगल अर्थला बघा किंवा मॅपला बघा, आपल्या लिचवर्थ म्हणून जर का तुम्ही सर्च कराल, मी सांगणारच आहे पुढे, तर तुम्हाला कळेल की लिचवर्थ गार्डन सिटी असं लिहिलंय. स्टिल द नेम इज सेम. यू कॅन सी द इमेज, इट लुक्स लाईक अ गार्डन सिटी. नाउ व्हॉट इज दिस गार्डन सिटी इज. गार्डनच बनवायचे आहेत का, तर बघूया आपण व्हॉट इज द गार्डन सिटी. सो द founder of Garden City movement and captures the primary benefits of countrysides and the city. बघूया आपण काय काय आहे तर एक. सो फर्स्ट थिंग इज सर बेनेन्झर हॉवर्डने कन्सेप्ट दिला गार्डन सिटीचा, ठीक आहे. फर्स्ट पॉइंट दॅट यू विल रिमेंबर. सेकंड पॉइंट, सगळ्यात फर्स्ट गार्डन सिटी कोणती होती, तर लिचवर्थ गार्डन सिटी, राईट. थर्ड पॉइंट, यांचे स्वतःचे बुक्स कोणते आहेत, तर गार्डन सिटीज ऑफ टुमॉरो आणि आय गेस वन मोर बुक इज देअर, पीस ऑफ समथिंग. सो टू बुक्स आर देअर विच इज व्हेरी फेमस. सो द व्हेरी फेमस इज गार्डन सिटीज ऑफ टुमॉरो. सो हे 3 पॉइंट आता आपण लक्षात ठेवले. लंडन मध्ये गार्डन सिटी मुवमेंट चा बर्थ झाला. सर बेनेन्झर हॉवर्डने गार्डन सिटी मुवमेंट काढली, दॅट वॉज अ कन्सेप्ट. त्याच्यानंतर लिचवर्थ गार्डन सिटी, दिस वॉज द फर्स्ट गार्डन सिटी. आणि सर बेनेन्झर हॉवर्डचं पब्लिकेशन जो गार्डन सिटीज ऑफ टुमॉरो, दिस इज अ फेमस पब्लिकेशन, राईट. आता बघू, त्यांनी सोबत सोबत 3 मॅग्नेट थेरी पण दिली. नाउ व्हॉट इज दिस थेरी. बघा, कॉमन कधी देतात ते माहिती आहे, म्हणजे 90s, स्टार्टिंग ऑफ 1902, 1903, 1904च्या स्टार्टिंग मध्ये, तेव्हा प्लॅनिंग कसं करायचं, दॅट दे हॅव गिव्ह अ थेरी. सो दे हॅव गिव्ह अ 3 मॅग्नेट थेरी. व्हॉट इज 3 मॅग्नेट थेरी. आज तुम्ही सगळे शिफ्ट झाले आहात, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, सगळ्या ठिकाणी. सो दीज आर दी, का शिफ्ट झाले तुम्ही, बिकॉज यू गॉट द मोर अपॉर्च्युनिटीज फॉर द वर्क, you got the better infrastructure in the town, right.
सो यू शिफ्टेड टू दी टाउन. आणि टाउनला येऊन काय केलं? बाहेर जेवायला जातो तर चुलीवरचं जेवण, राईट? सो कंट्री साइड, कारण की वी आर लॅगिंग इन द फ्रेश ब्युटी, वी आर लॅगिंग इन अ हेल्थ रिलेटेड इश्यूज, फ्रेश एअर नाहीये. सो कंट्रीचे प्लस पॉइंट काय झाले? नॅचरल ब्युटी, फ्रेश एअर, एन्व्हायरमेंट, बेसिकली एन्व्हायरमेंट. ठीक आहे, पण दोन्ही सेम इम्पॉर्टंट आहे. काय करणार? आय अग्री की जर का तुम्हाला तिथे जॉब ऑपॉर्च्युनिटीज नसेल तर व्हॉट विल यू डू, राईट? पण जर का तुम्हाला त्या टाउन मध्ये हेल्थच नसेल तर व्हॉट विल यू डू? सो नाव ही गेव अ थेरी दॅट इज नोन ॲज द 3 मॅग्नेट. फर्स्ट मॅग्नेट इज टाउन कडे जेवढे प्लस पॉइंट आहे, सेकंड मॅग्नेट इज कंट्री कडे जेवढे प्लस पॉइंट. He thought, I will make a town that will have a plus point of town plus plus point of countryside, that is town and country. So the benefits of both, benefits of town plus benefits of country. So for that we will make a city. चांगली आहे ना कल्पना, राईट? आता त्यांनी कसं केलं की सेंटरला सगळ्या म्हणजे ऑफिसेस म्हणा किंवा सगळ्या सेंट्रल सिटी, ठीक आहे? सो सेंट्रल सिटी इंडिपेंडेंट ऑफ गार्डन सिटी वुड सराउंडेड अ सेंट्रल सिटी. इथे सगळ्या प्रकारचे ऑफिसेस वगैरे सगळं क्राउडेड, सगळ्या गोष्टी इथे आल्या. सो द पॉप्युलेशन इज 58,000. लक्षात ठेवायचे प्रश्न येतात, राईट? आता काय केलं? आता 6 त्याच्या आजूबाजूला गार्डन सिटीज बनवल्या. राईट? क्लिअर आहे? याची पॉप्युलेशन किती? 32,000. राईट? टुगेदर इट कंबाईन टू 3.5 लाख ची पॉप्युलेशन. सो व्हॉट दे डीड? सेंटर मध्ये सिटी आणि दूर. आता मॅडम कसं काय हे, म्हणजे काय असं कसं झालं हे? तर बघा त्यांनी फॉरेस्ट कुठे लिहिले? फार्म्स, कॅनल, रिझर्वायर. म्हणजे काय की आउटरला ज्या आहेत, सेंट्रल सिटीच्या ज्या आउटरला आणि गार्डन सिटीच्या मध्ये हा जो पॅच आहे, दिस इज यूज ॲज अ ऍग्रिकल्चर एरिया. म्हणजे काय होईल? तुम्हाला तो फ्रेश एअर पण मिळेल. म्हणजे दीज आर दी प्लस पॉइंट्स ऑफ दी कंट्री साइड. सोबत सोबत याला एका हाय कनेक्टिव्हिटी रेल नेटवर्कनी जोडून दिलं, म्हणजे ॲज गुड ॲज मेट्रोनी जोडून दिलं, राईट? सो पीपल विल ट्रॅव्हल. तसंही पुण्यात एका लोकेशनवरनं दुसऱ्या लोकेशनला जायला 1 तास लागतं, मुंबईत 2 तास लागतात. So we will leave outside and we will go by the high connectivity metro rail transit system. So these people will get the benefits of country and they will get the job town. So now this is the combination of country plus town. Clear concept? So 60 acres मधला 5,000 acres is completely reserved for the agriculture. Only the rest of the portion is for the म्हणजे activities. Understood? So this is the basic concept की सेंट्रल सिटी 58,000 पॉप्युलेशन, एवढी फिगर लक्षात ठेवायची आहे. सगळ्या गोष्टी लक्षात राहतात. हाय कनेक्टिव्हिटी रोडने एकमेकांना जोडून दिलं, राईट? इथे 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 गार्डन सिटी म्हणून तुम्ही राहायला या, जॉब करायला इकडे जा, मस्त रेल्वे लाईन वगैरे. बघा तुम्ही तुम्ही जर ऑस्ट्रेलिया, जपान, USA ऐकत असाल तर ते सांगतानाच म्हणतात की माझं वर्क प्लेस XY ठिकाणी आहे आणि मी राहायला ABC ठिकाणी आहोत. वाय? सेंटर लोकेशनला इट्स नॉट अफोर्डेबल टू लिव्ह.
वी विल गो आउटसाइड आणि तिथनं वी ऑब्विसली ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी जर का चांगली असेल तर व्हाय नॉट, राईट? सो दॅट इज दी कनेक्टिव्हिटी दॅट इज गोइंग टू बी प्रोव्हाइड. क्लिअर कन्सेप्ट? क्लिअर? आता बघा 1/6 ऑफ द टाउन, हे पण लक्षात ठेवण्यासारखं आहे, कारण की ते 6 हेक्झॅगॉन सारखे आपण 6 सिटीज आउटसाइडला ठेवल्या. सो नेबरहुड इज कन्वर्टेड टू द 1/6 ऑफ द टाउन टू ईच युनिट, राईट? सगळे लोक इकडे इकडे राहायला जातील, सगळ्यांना सगळ्या गोष्टी मिळतील, म्हणजे अम्युनिटीज, प्लेग्राऊंड, पार्क सगळ्यांना मिळेल. लिमिटेशन आहे, 32,000च लोक एका याच्यात असतील. लँड डिस्पोजल पॉप्युलेशन प्लॅन आहे, लँड ओनरशिप, आणि सगळ्यांना बेटर सर्व्हिस मिळेल, बेटर, हा म्हणजे हाय रेंट जाणार नाही, लँडची रेट्स हाय जाणार नाही. आता जसं बोलता बोलता तुम्हाला डोक्यात डिसएडव्हान्टेज कळायला लागलेत का? बघूया. डिसएडव्हान्टेजेस किंवा फेल्युअर तुम्ही सांगायचे मला, ठीक आहे? सो लिचवर्थ आणि विलियम हे 2 गार्डन सिटीज आहेत. या दोघांचं यू कॅन सी द पिक्चर्स, की सेंटर सिटी आणि देन आउटर मध्ये गेल्यावर अजून गार्डन सिटीज असं बनवण्यात आलं. सिमिलर फॉर द राईट, फॉर ऑल दी सेंटर मध्ये सिटी सेंटर आणि आउटर साइडला गार्डन सिटीज, राईट? अंडरस्टूड? चला डिसएडव्हान्टेज सांगा मला. It is countryside, village side. Disadvantage? Yes. 6 numbers of garden city on an outer area. टाइम कन्झ्युमिंग नाही, कारण की हाय कनेक्टिव्हिटी रेल आहे. सो शुभांगी, टाइम कन्झ्युमिंग नाहीये, ट्रॅव्हल टाइम नाही. पॉप्युलेशन रेस्ट्रिक्ट, व्हेरी गुड फर्स्ट पॉइंट. कारण की तुम्ही कसं रेस्ट्रिक्ट कराल की 32,000 पॉप्युलेशनच पाहिजे? इट ऑब्वियसली इट विल गो बियॉन्ड, राईट? येस, करेक्ट. Town which has its local authority, population link it, yes, limit, that is correct. Another one. आता मला नेक्स्ट क्वेश्चन, म्हणजे प्रतीक्षा आणि तुम्ही श्यामली ज्यांनी उत्तर दिलेत, मी एक लिंकअप करेल. मला सांगा, तुम्ही जसं मला म्हणलं की पॉप्युलेशन रेस्ट्रिक्ट झाली, इट विल इन्क्रीज, म्हणजे व्हॅल्युएशन एकदम हाय होऊन जाणार. कारण की आता लोकांना काय झालंय की मला पण त्या गार्डन सिटीमध्ये जागा पाहिजे. सो व्हॉट वॉज द एम, की जो स्वस्त भावात जागा मिळायला पाहिजे. बट ॲज इट इज इम्पॉसिबल टू ओन अ लँड फॉर द LIG अँड MIG, राईट श्री? की लोअर इन्कम आणि मिडल इन्कम ग्रुपला जर तुम्ही रेस्ट्रिक्ट करून द्याल की ही खूप सगळ्यात एकदम मस्त लोकेशन आहे आणि इथे पण 32,000च लोक राहणार, ऑब्वियसली एव्हरीवन विल ट्राय टू हॅव दॅट होम ॲट दॅट प्लेस. सो ऑब्वियसली इट इज impossible to own the land for the lower income group and the middle income group people, right? So that is the biggest disadvantage of this theory, that increasing population and decreasing habitat, which will create, we cannot afford the horizontal development on a large scale. Impossible to own the anything from the MIG and LIG person. So आणि considering the rapid growth, you cannot have the म्हणजे जसा मी असं सांग, म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, कोथरूड नंतर गार्डन पूर्ण शेती, त्याच्यानंतर डेक्कन शेती,
त्याच्यानंतर औंध, शेती. In today's scenario, this is not going to possible. So that is the disadvantage of the garden city. Understood? म्हणून आले आमचे उन्विन. ठीक आहे. द न्यू आर्किटेक्ट कम रेमंड उन्विन. काय केलं यांनी सॅटेलाइट टाउनची कन्सेप्ट काढली. कित्याक असे 6 नका बनवू. तुम्ही हे नका करू की इथे गार्डन पाहिजे आणि हे पाहिजे. यू स्टार्ट क्रिएटिंग दी cities at the some other location. म्हणजे you start shifting the activities to other location. पुण्याचं तर एक्झाम्पल दिलं मी की ऑटोमोबाईल हब्स शिफ्टेड टू दी चाकण. द पीपल स्टार्ट लिव्हिंग दॅट. दे गो. कारण की पुण्यावरनं चाकणला रोज अपडाऊन करणं त्याच्यापेक्षा नाव चाकण इज सो डेव्हलप की लोक चाकणमध्ये राहायला सुरू करतील. राईट. नवी मुंबई टू मुंबई अपडाऊन करणं त्याच्यापेक्षा नवी मुंबई सो 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 डेव्हलप्ड की वन डे वी नीड टू कॉल इट ॲज अ ट्विन सिटी इन अ नियर फ्युचर. सो दॅट क्रिएट्स अ सॅटेलाइट टाउन. नया रायपूर, गांधीनगर, अहमदाबाद. काय केलं गांधीनगरला? सगळे अहमदाबादचे उचलले ऑफिसेस अँड शिफ्टेड टू गांधीनगर. सध्याच्या स्थितीत तुम्ही म्हणाल when we were there for the internship, it was like म्हणजे भूताळ. कारण की फक्त ऑफिसेस, IITs, गिफ्ट सिटीज, मोठे सिटीज. बट द पीपल ऑब्विसली गांधीनगर आणि अहमदाबाद एवढं कमी डिस्टन्स आहे आणि तेव्हा एवढे लोकच नव्हते तिथे राहणारे. Everyone will try to live in the Ahmedabad. But once आता सगळे वाढायला लागले तर नाव पीपल स्टार्टेड लिव्हिंग देअर. कारण की सगळे तुम्ही ऑफिसेस तिकडे शिफ्ट करून टाकले, मोठे कॉलेजेस तिकडे शिफ्ट करून टाकले, गिफ्ट सिटी तिकडे शिफ्ट करून टाकली. सो नाव पीपल स्टार्टेड लिव्हिंग देअर. राईट. So these are whatever the drawbacks of the garden city is there, that is considered by the Raymond Unwin and introduce a new concept as a satellite town. पहिल्या माझा कन्सेप्ट. आता बघा या सॅटेलाइट टाउन मध्ये काय मग. पॅरेंट चाइल्ड. ठीक आहे. पुणे कन्सिडर करा, अहमदाबाद कन्सिडर करा, जे तुम्हाला वाटेल, तुम्ही ज्याच्याशी फॅमिलियर असाल. ठीक आहे. दीज आर दी पॅरेंट. आणि या पॅरेंट एवढं मोठं झालं आहे सध्या. सो वी कॅनॉट अफोर्ड की अजून याच्यात येऊन अजून एक एंटिटी ऍड ऑन होईल आणि थिओटिक डेव्हलपमेंट झाल्यापेक्षा वी विल शिफ्ट वन ऍक्टिव्हिटी ओव्हर हिअर. आयदर ऑटोमोबाईल किंवा ऑफिसेस किंवा जर तुम्ही जर बघा की टेक्सटाईल पार्क इज शिफ्टेड टू द नांदगाव. राईट. कारण की ऑलरेडी वी आर म्हणजे एक्सपांड होतोय. सो फॉर दॅट वी हॅव शिफ्टेड आर ऍक्टिव्हिटी टू अदर प्लेस सो दॅट द पीपल विल स्टार्ट लिव्हिंग देअर आणि दॅट बिकम्स द चाइल्ड. सध्या तरी नाही नांदगाव पेठ, पण इन द नियर फ्युचर यू कॅन सी दॅट. राईट. सो व्हॉट इज दिस? दिस इज चाइल्ड. पण दिस इज सेल्फ सफिशियंट चाइल्ड. म्हणजे काय? याला वॉटर सप्लाय लागला ना, हा याला नाही मागणार. दे हॅव देअर ओन सिस्टम. याला इलेक्ट्रिसिटी लागली तर दे हॅव देअर. याला म्युन्सिपल काउन्सिल हे आहे का? नाही. दे हॅव देअर ओन म्युन्सिपल काउन्सिल. सो दे आर सेल्फ सफिशियंट टाउन. वर्ड कळलाय? They are self-sufficient town. Just for the higher level activities, they depends upon the parents. Just for the higher level activity, they depends upon the parents. कळले? जसं आता ज्यांनी जॉब सुरू केला
right? They have their own rent, they have their own मेस का डब्बा का खाना, they are paying their own. But आयफोन घ्यायचा असेल तर वी डिपेंड अपॉन द पॅरेंट्स. सध्या नाही होणार है ना. सो दिस इज नोन ॲज द डिपेंडन्सी. For the higher level activities, it depends upon the parent, but it is self-sufficient town. It have its own communities, it has its own municipal corporation or local authority, whatever it may be. It has his own amenities, utilities, water supply, everything. Just for a higher level activity, it depends upon the parents. Clear concept? Garden city, satellite town, all clear? आशुतोष, आपण येऊ मिडल इन्कम ग्रुप आणि लोअर इन्कम ग्रुप काय आहे आणि कशाला म्हणतात आणि काय त्यांचं हे आहे, आपण येऊ त्याच्यात. इथपर्यंत क्लिअर आहे? गुड टू गो. आपण सर पॅट्रिक गेडिस एक बघूया आज अजून, म्हणजे 3 प्लॅनर होणार, सो दॅट तुम्हाला क्वेश्चन्स बनवायला, नोट्स बनवायला संडे आहे होईल. सर पॅट्रिक गेडिस खूप खूप इम्पॉर्टंट गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. दे टर्म्ड ॲज अ फादर ऑफ टाउन प्लॅनिंग. आणि इतक्या इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट स्पेसिफिकली इंडियाला घेऊन, म्हणजे दे आर द फॉरेन मधनं आहेत, पण इंडियाला घेऊन जर आपण त्यांचं काल बघू तर आउट ऑफ दी 50 cities in the world, he planned 30 cities in India. आणि तुम्हाला सांगू, हा रिजनल प्लॅन जो कन्सेप्ट फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस केला, दॅट इज बिकॉज ऑफ द सर पॅट्रिक गेडिस. इज स्कॉटिश बायोलॉजिस्ट, बट स्टील अर्बन प्लॅनिंग मध्ये ही हॅव गिवन अ सो इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स की टिल द पॉइंट वी आर एक्सेप्टिंग ऑल दॅट. ठीक आहे, फर्स्ट पॉइंट हे लक्षात ठेवायचं आहे. सेकंड साइड, he is known as the father of modern town planning. He introduced the concept of region. He introduced the concept of region and he has a unique socialistic approach. सगळ्या प्लॅनर्स मला सांगा, आतापर्यंत आपण जे काही बघितलं, इव्हन 2च बघितले, पण पुढे जेव्हाही बघू, सगळ्यांचं कन्सेप्ट काय आहे सांगू का? ट्रान्सपोर्टेशन, सॅटेलाइट, इथे गर्दी नाही वाढायला पाहिजे म्हणून तिकडे हे ते. बट ही हॅज गिवन अ सोशलिस्टिक अप्रोच. सोशल आलं म्हणजे लोक आले. सो ही सेड दॅट एव्हरी प्लॅनिंग इज अ पीपल कॉन्सेंट्रिक प्लॅनिंग. लोकांना तुम्ही मध्ये ठेवा आणि यू स्टार्ट डुईंग द प्लॅनिंग. जसं मी फर्स्ट मध्ये तुम्हाला सांगितलं की डहाणू, लोकांना कन्सिडर करा की दे नीड अ ट्रायबल life or they need a metro life. So consider, obviously, if they are happy with the tribal life, we will have a job opportunity in the tribal life too, right? So that is the socialistic approach. Consider the people in the middle and then you decide it whatever is good, right? बघूया आपण. सो ऑर्गॅनिझम, त्याला म्हणलंय ऑर्गॅनिझम, कीप इट इन द मिडल आणि मग तुम्ही एन्व्हायरमेंटला आपल्या आजूबाजूला फिरवा. सो ही एम दॅट एज्युकेट द चाइल्ड, इम्प्रूव्ह द फिजिकल क्वालिटी ऑफ द पीपल अँड द नॉलेज टू प्रोड्यूस द बेटर मेडिसिन अँड अंडरस्टँड द ह्युमन इन्फ्लुएन्स ऑन द इकोलॉजी. आपल्या ते उलट होते. जास्त शिकले तर आपण जास्त म्हणजे किओटिक करतोय. सो एज्युकेट द चाइल्ड, एज्युकेट म्हणजे इम्प्रूव्ह युअर क्वालिटी ऑफ लाईफ. बघा किती म्हणजे सिम्पल गोष्टी त्यांनी सांगून गेल्या की बघा तुम्ही एकदा तुम्ही एज्युकेट झाल्या तर पीपल स्टार्टेड कमिंग टू दी लोकेशन की मला इथे वर्कफोर्स खूप चांगला मिळणार आहे. सो वी विल प्लेस अ इंडस्ट्री ओव्हर हिअर बिकॉज दे हॅव द मोर एज्युकेटेड किड्स इन
educated people in this society. So rather than considering the environment and then shift the city and then do that, it is socialistic approach. लोकांना मध्ये ठेवले आहे, educate them, increase their quality of life, everything will comes around you. राईट. अरे इथं फिलॉसॉफर झाले. बघूया प्लॅनिंग पॉइंट ऑफ व्ह्यू पण काय दिलाय. Instead upon the mixing of a physical planning with the social and economic planning, diagnostic survey, conservative surgery, diagnosis before the treatment and बघा काय म्हणलंय, खूप खूप इम्पॉर्टंट वर्डिंग्स आहेत, लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल कॅन्सर. ठीक आहे, आपण कधी पण काय करायचं की कॅन्सर झाला आहे, हे झालं आहे, सो बिफोर दॅट वी नीड टू डायग्नोसिस की व्हॉट इज एक्झॅक्टली द प्रॉब्लेम इन आवर बॉडी. सिमिलरली बिफोर म्हणजे प्रपोजिंग एनिथिंग इन द सिटी, राईट, you have to first diagnosis what is the problem, right? Before the treatment you need to diagnose what is exactly the problem. So diagnostic survey, that is termed as the diagnostic survey. Next is conservative surgery. म्हणजे काय की अरे आपल्या बॉडीमध्ये एखादा पार्ट खराब झालेला आहे, सो त्याला कापूनच टाका before it get expand. It is problematic. So rather than to त्याला ठीक करत बसले, rather than it is only by removing or rearranging the problematic decay of the area. So that is the conservative surgery. Unwanted cancerous growth is carried out and the development of the town should be carried out on the principle of conservative surgery. म्हणजे काय की फर्स्ट ट्रीट द प्रॉब्लेम, म्हणजे फर्स्ट अंडरस्टँड व्हॉट इज द प्रॉब्लेम अँड वन्स द प्रॉब्लेम इज अंडरस्टूड, कन्झर्वेटिव्ह सर्जरी करून टाका. रादर दॅन क्रिएटिंग अ मोर प्रॉब्लेम, we will conserve that ki how we are going to prevent and it is not going to expand it in the future. So survey before the plan, plan before the development. सगळे वर्डिंग्स लक्षात ठेवायचे आहे. आय अश्युअर यू याच्यावर प्रश्न येतील. सर्वे बिफोर द प्लॅन, प्लॅन बिफोर द डेव्हलपमेंट, अँड दिस इज द कॉमन मिस्टेक इन एव्हरी इंडियन सिटीज रादर दॅन द न्यू प्लॅन सिटीज. डेव्हलपमेंट झाली आहे म्हणून प्लॅन बनवतोय, राईट. सर्वे बिफोर द प्लॅन अँड प्लॅन बिफोर द डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट होण्या अगोदर प्लॅन बनवा आणि प्लॅन बनवण्या अगोदर सर्वे करा. कॉमन एकदम कॉमन वर्डिंग्स आहेत. सर्वे बिफोर द प्लॅन, प्लॅन बिफोर द डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट करण्या अगोदर प्लॅन बनवा आणि प्लॅन बनवण्याच्या अगोदर सर्वे करा रे बाबा, राईट. दिस इज द प्रॉपर टेक्निक ही हॅज गिवन. And he has first time introduced the regional planning and hence in 19 म्हणजे जर का तुम्ही आपले ऍक्ट्स बघाल तर त्याच्यात फर्स्ट टाइम this wordings comes up. So regional planning. So these are the basic aspects की जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत रिलेटेड टू द पॅट्रिक गेडिस. कोणते होते? सोशलिस्टिक अप्रोच आहे, डायग्नोस्टिक सर्वे आहे, कन्झर्वेटिव्ह सर्जरी आहे, सर्वे बिफोर द प्लॅन, प्लॅन बिफोर द डेव्हलपमेंट आणि रिजनल प्लॅन. एवढे आस्पेक्ट त्यांनी इंट्रोड्यूस केले, त्यांनी सांगितलेले आहे. नाव द मोस्ट इम्पॉर्टंट जो तुमच्या याच्यात दिलेला आहे, पॅट्रिक गेडिस ट्रिओ. म्हणजे काय? त्यांनी एक ट्रायंगल सांगितलं की इट इज ऑल अबाउट ओनली 3 थिंग्स, फोक, वर्क आणि प्लेस. जसं आपले 3 P's होते ना, इट इज सेम. फोक, वर्क आणि प्लेस. फोक म्हणजे ऑर्गॅनिझम, म्हणजे माणसं. वर्क म्हणजे फंक्शन्स, दॅट इज रिलेटेड टू दी कार्य. प्लेस म्हणजे एन्व्हायरमेंट, राईट. फोक, वर्क, प्लेस, ऑर्गॅनिझम, फंक्शन आणि एन्व्हायरमेंट, हे तिन्ही अशाचे असे लर्न करायचे आहेत आपल्याला, राईट.
सो दिस इज द ट्रायंगल रिलेशनशिप ट्रिओ. काय आहे की प्रत्येक गोष्ट, तुम्ही कोणती गोष्ट काढा, तुम्ही तुमचं ऑफिस काढा, सो इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ प्लेस अँड वर्क. तुम्ही स्कूल काढा, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ लोक आणि प्लेस. तुम्ही एम्प्लॉयमेंट काढा, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ वर्क अँड पीपल. सो दिस एव्हरीथिंग comes around the place, folk and work, organism, functions and environment. So whatever planning we are doing, this is the tree triangle around which our life is moving. Like a town is a people, a living organism, not inanimate things such as road, buildings. शहर, रोड, रस्ते, गार्डन, ओपन स्पेस नाही, लोक आहे. अ टाउन इज अ पीपल, अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, नॉट दी नॉन लिव्हिंग रोड्स, बिल्डिंग्स, ओपन स्पेसेस. कळले? हेन्स बघा, एक एमसीक्यू मी ग्रुपवर, जसे आज मी ग्रुपवर एमसीक्यू पोस्ट केले आहे, सिमिलरली उद्या सुद्धा मी काही एमसीक्यूज मी तुम्हाला पण सांगितले, तुम्ही सुद्धा बनवा आणि पोस्ट करा. इट्स अप टू यू. पण मी जे पोस्ट करते आहे त्याच्यात हा प्रश्न असेल की आउट ऑफ विच ऑफ द प्लॅनर इज हॅव्हिंग दी सोशलिस्टिक अप्रोच. सो येस, ही इज पॅट्रिक गॅडिस. राईट? क्लिअर आहे पर्यंत? ऑल गुड? प्लॅनिंग थिरीज मी खूप डिटेलमध्ये शिकवलंय, शंभूराज, आय गेस. म्हणजे आपण 3च प्लॅनर्स घेतले आता, आणि म्हणजे 1-1.5 तास आपण फक्त या 3 प्लॅनर वरतीच बोललोय. गार्डन सिटी, सर बेनेझर हॉल, रेमंड उनविन, सॅटेलाइट टाउन, आणि पुढे कोण होतं तिसरं, सगळ्यात फादर ऑफ टाउन प्लॅनिंग? येस संकल्प. इट इज क्लोज्ड ग्रुप. मे बी मी त्याच्यावरती टाकले असतील. फास्ट झालंय. येस सर, पॅट्रिक गॅडिस. आपण शुभांगी, तसं मी आता तर रिवाइज करतीच आहे, पण उद्या पण आपण हेच रिवाइज करणार आहे, आणि मगच आपण पुढचा लेक्चर स्टार्ट करतो. सो काय होतं, तुम्ही परत एकदा हा लेक्चर बघा, बिकॉज सी, एवढी तरी किमान स्पीड असायला पाहिजे, तर आपण 4 महिन्यात कुठे अचीव करू. पण स्टील ऑब्विसली मी तुम्हाला अजून सवय व्हायची आहे. तुम्हाला आता हे माहिती नाही की मी उद्या सुद्धा तुमचा 20 मिनिटं याच्यासाठीच खाणार आहे, कारण मला ते एकदा रिवाइज झाल्याशिवाय ना पुढे जायलाच होत नाही. सो येस, विल जस्ट रिवाइज की सर बेनेझर हॉवर्ड काय होतं, यांनी कोणत्या कोणत्या गोष्टी सांगितल्या. तर त्या काळात लंडनमध्ये गार्डन सिटी मुवमेंट निघाली, राईट? सो काय 3 मॅग्नेट्स थेरी देण्यात आली. व्हॉट इज दॅट 3 मॅग्नेट थेरी? whatever the plus point of town is there, whatever the plus point of country is there, we will combine it and we will make a town and country in the form of garden cities. So first garden city is Lichworth Garden City, right? आणि त्या 3 मॅग्नेट्स थेरीचा वापर करून आपण गार्डन सिटीज डेव्हलप केल्या. गार्डन सिटीच्या सेंट्रलमध्ये सेंट्रल सिटी असायची, त्याची मॅक्झिमम पॉप्युलेशन 58,000 आहे, आणि आउटरला अशा 6 गार्डन सिटीज होत्या, त्याची पॉप्युलेशन 32,000 होती, राईट? या सगळ्यांना एका हाय स्पीड रेल कनेक्टिव्हिटीनी जोडण्यात आलं, आणि दॅट ऍक्ट ऍज अ दिस कॉरिडॉर ऍक्ट ऍज अ हाय, आणि याच्यामध्ये जे आहे दॅट ऍक्ट ऍज अ ऍग्रिकल्चर एरिया, रिझर्वायर एरिया, म्हणजे रिलेटेड टू नेचर, राईट?
पण याचा प्रॉब्लेम काय व्हायला लागला की जसं जसं पॉप्युलेशन वाढेल तसं तसं तिथे राहणारे लोक वाढतील आणि अफोर्डेबिलिटी नाही राहणार. सो MIG आणि LIG साठी तिथे कोणतंही युनिट घेणं हे नियरली इम्पॉसिबल होईल. सो त्या कारणास्तव ही कुठे ना कुठे एका थोड्या टाइम नंतर गार्डन सिटी फेल गेली. सो नाव रेमंड उन्विननी त्या पॉइंट्स लक्षात ठेवून सॅटेलाइट टाउनचा कन्सेप्ट काढला. नाव whatever the drawbacks is there, you cannot force people to don't live here, right? You just shift the activity to some other place and that is termed as the satellite town, right? So इथे काय झालं की पॅरेंट सिटी आणि चाइल्ड सिटी अशा दोन गोष्टी फॉर्म झाल्या. Child city have their own identity, but for some reason it will depends upon the parent city. So that is termed as the satellite town, right? Understood this concept? Clear आहे. आपण चाइल्ड आणि पॅरेंट बद्दल बोललो. त्याच्यानंतर आलेत सर पॅट्रिक गेडिस. सर पॅट्रिक गेडिस बद्दल काय काय बघितलं आपण? ही इज द फादर ऑफ मॉडर्न टाउन प्लॅनिंग. त्यांनी पहिल्यांदा रिजन हा कन्सेप्ट इंट्रोड्यूस केला. ही इज युनिक सोशलिस्टिक अप्रोच ही हॅज. म्हणजे काय? लोक इट इज पीपल सेंट्रिक. त्यांचं पूर्ण प्लॅनिंग हे पीपल सेंट्रिक होतं. 50 सिटी त्यांनी प्लॅन केल्या, त्याच्यातल्या 30 सिटीज फ्रॉम द इंडिया. ठीक आहे. एक फॉरेन कंट्रीचे असून सुद्धा दे अंडरस्टँड द प्लॅनिंग ऑफ द इंडिया, पॅटर्न ऑफ द इंडिया अँड दे प्लॅन द इंडिया. आय गेस इंदोरला स्टार्टिंग मध्ये यांनीच प्लॅन केलंय, राईट? सो पॅट्रिक गेडिसनी ऑर्गॅनिझम म्हणजे लोकांना मध्ये ठेवलंय आणि सोशल फॅक्टर वरती कोणतंही टाउन एक्सपांड केलंय. सो ही सेड दॅट एज्युकेट द पीपल, एज्युकेट द चाइल्ड. इनडायरेक्टली फिजिकल क्वालिटी ऑफ द लाईफ वाढेल आणि द एव्हरीथिंग कम्स अराउंड अस. सो 5 पॉइंट कोणते लक्षात ठेवायचे आहेत की पहिलं सोशल ऍस्पेक्ट दिले आहे. डायग्नोस्टिक सर्वे, कन्झर्वेटिव्ह सर्जरी. डायग्नोस्टिक सर्वे, कन्झर्वेटिव्ह सर्जरी. सर्वे बिफोर द प्लॅन, प्लॅन बिफोर द डेव्हलपमेंट. आणि रिजनल प्लॅनिंग हा एक आस्पेक्ट लक्षात घ्यायला पाहिजे. सो इथे त्यांचा ट्रायंगल दिलेला आहे की प्लेस, वर्क आणि फोक या तिघांमध्ये ही प्लॅनिंग फिरते. फोक इज ऑर्गॅनिझम, वर्क इज फंक्शन, प्लेस इज एन्व्हायरमेंट. कोणत्याही गोष्टीला टाउन म्हणण्या अगोदर टाउन मध्ये पीपल असतात, नॉट अ नॉन लिव्हिंग थिंग दॅट इज रोड, गार्डन, ओपन स्पेस. सो दॅट इज the basic ideology of the Patrick Geddes. Clear? All clear? शुभांगी, आपण उद्या मंडेला परत सगळ्या जेवढ्या आता मी रिवाइज केले ना, आपण विथ MCQ परत रिवाइज करूया आणि मग पुढे जाऊया. क्लेरेन्स पेरी, आपले 3 प्लॅनर राहिलेत वाटतं. म्हणजे क्लेरेन्स पेरी, नेबरहुड कन्सेप्ट, कॉन्सेंट्रिक झोन थेरी, सेक्टर थेरी, मल्टीन्यूक्लियर थेरी, and then we'll move for the MCQs. All clear to everyone? Right? So from Monday, उद्या क्लास नसेल. It is 2 days demo class. Monday पासनं it will be a closed batch आणि त्याच्यात हे सगळे म्हणजे यालाच आपण कंटिन्यू करू बिकॉज फर्स्ट 2 लेक्चर्स पूर्ण टोटली आपण इथे घेतलेलं आहे.